हाय गाईज, मी अनुप्रिया. मी एक नर्स आहे. मी तुम्हाला अशा काही एक गोष्टी सांगणार आहे की ती गोष्ट म्हणजे मानेचं दुखणं. मानेचं दुखणं मीन्स सर्वायकल प्रॉब्लेम. सर्वायकल प्रॉब्लेम झाला म्हणून हा कसं समजायचं? मान तर दुखतेच, फार दुखते, पण मान दुखता दुखता ते हात पण दुखायला लागते. पण हे कोणाला कळतच नाही. सर्वजण म्हणतात हात दुखतो, हात दुखतो. हॉस्पिटलमध्ये तर आम्ही पेशंटला सांगतोच एक्सरसाइज करा. अर्ध तर एक्सरसाइजनंच बरं होते. टॅबलेटनं तात्पुरता आराम पडतो, पण सर्वात जास्त एक्सरसाइजनं बरं होते. तेच मानेचं दुखणं हाताला पण जाते. मला प्रॉब्लेम झाला सर्वायकलचा. आत्तापर्यंत नव्हता झाला, पण आत्ता झाला. आणि मी करून बघितलं ते स्ट्रिक मेन एक्सरसाइज. माझं एक्सरसाइजनंच बरं झालं. मला टॅबलेट खायचं काम नाही पडलं. आता ती कुठली एक्सरसाइज आहे मी तुम्हाला करून दाखवते. पहिली, असे दोन्ही हात गुडघ्यावर ठेवायचे, स्ट्रेट राहायचं आणि हळूहळू मान अशी मागे घ्यायची आणि हळूच अशी समोर आणायची. दोन्ही इकडनं केल्याच्या नंतर एक मोजायचं आणि असं 5 वेळा करायचं. ही स्टेप 5 वेळा करायची. आता दुसरी, दोन्ही इकडनं केल्याच्या नंतर एक मोजायचं आणि असं पण 5 वेळा करायचं. आता तिसरी, अशी मान खाली घ्यायची, इकडनं एकदा करायचं, इकडनं एकदा करायचं आणि एक मोजायचं आणि असं पण 5 वेळा करायचं. ओके ना? आता चौथी स्टेप झोपून करायची आहे. असे दोन्ही पाय स्ट्रेट करायचे, दोन्ही हात स्ट्रेट करायचे आणि आधी डोकं वरती न्यायचं. वरून खाली आणल्यावरती एक मोजायचं. हे पण असं 5 वेळा करायचं. आता पाचवी, दोन्ही हात असे मागे घ्यायचे, पाठीमागे घ्यायचे. बघा पाठीमागे बांधलेले आहे दोन्ही हात असे पाठीमागे घ्यायचे आणि जेवढी ताकद लागेल तेवढं असं वर उचलायचं चेस्टला. असं वर उचलायचं चेस्टला. असं दोन्ही पाय असे स्ट्रेट करायचे. बघा पाय दिसते माझे. बघा असे दोन्ही पाय असे स्ट्रेट करायचे आणि 5 महिनेपर्यंत असंच करून राहायचं. 5 महिनेपर्यंत असंच करून राहायचं आणि मग रिलॅक्स व्हायचं. आणि मग असं रिलॅक्स व्हायचं. पुन्हा असंच 5 वेळा करायचं. ही 5वी ट्रिप 5 वेळा सर्व स्टेप्स राहताना ह्या 5-5 वेळा करायच्या. बघा तुम्हाला नक्कीच आराम पडेल. करून बघा. करून बघितल्यावर मला कमेंट करा, सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. तर तोपर्यंत नेक्स्ट व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येते. तोपर्यंत बाय.